जयंतराव, आमटी कशी करायची ते सांगते हा. ही आमटी खास रेसिपी आहे ना तुमची? अगदी खास. माझ्या आईने मला शिकवली होती, पुढे जाऊन मी माझ्या लेकींना शिकवली. आमचं तर असं म्हणणं आहे की अशी आमटी या जगात कुणालाच बनवता येत नाही. मग मला पण हीच रेसिपी शिकायची आता. बर, लिहून घेता का तुम्ही मग? हा थांबाई, मी ना फोन रेकॉर्ड करतो, म्हणजे सतत तुम्हाला त्रास द्यायला नको आणि नंतर मलाही सोपं होईल. बरं बरं. ॲक्च्युली ना कालच माझा फोन खराब झाला होता. नवीन फोन आहे तर 1 मिनिट. हां, रेकॉर्डिंगचं बटन मिळालं. हां बोलाई. पाव वाटी तूर डाळ घ्यायची. जयंतराव, तूर डाळ ओळखता येईल ना तुम्हाला? हो आई, घेतली. आई, तुमच्यामुळे स्वयंपाक जमला मला. आता मी शांतपणे जेवण. ऑफिसमध्ये तर मी दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. मी काय म्हणते जयंतराव, हे रोज अशी काही दगदग करायची गरजच नाहीये ना तुम्हाला. आपण एक काम करूया, मी ना उद्यापासून रोज तुमच्या घरी जेवणाचा डबा पाठवत जाईल. नाही नाही आई, आता मीच स्वयंपाक करेन आणि तुम्ही रेसिपी पाठवालच ना. आणि तसंही मला स्वयंपाक येतो, फक्त जानूच्या हातच्या टेस्टचा येत नाही. पण आता मी स्वयंपाक करेन, अगदी तुमच्याच चवीसारखा. ठीक आहे, तुम्ही जेवून घ्या. ठेवते हा फोन. नाही आई, फोन नका ना ठेवत. मी जेवत असताना तुमचा फोन चालू राहू देत. मला असं वाटेल की तुम्ही माझ्यासोबतच आहात. राहाल ना आई सोबत? हो हो आहे हा मी. तुम्ही करा सुरुवात. आई, मी जेवण घेतो आता वाढायला. बाय द वे, तू काल मला त्या मुलीबद्दल सांगणार होतास, आता सांग, कोण आहे ती मुलगी? काय घाई आहे जानू, सांगीन ना नंतर. नंतर म्हणजे नक्की कधी? भावना ताईचं लग्न झालं ना की सांगेन. बघा, हो प्रॉमिस. प्रॉमिस. विश्वाम, विश्वाम चल ना. आणि काळजी करू नकोस, लवकरात लवकर तिला प्रपोज कर, ती तुला नक्की हो म्हणेल. चल आता. म्हणून विश्वाने माझ्याशी कायमचं बोलणं थांबवलं. का विश्वा, का? मी पण तुला नाही समजून घेऊ शकले. तू तुझ्या मनातलं माझ्याशी बोलू शकला नाहीस, पण मला तरी कळायला हवं होतं ना. का विश्वा, का? का धीर गोळा केला नाहीस? का बोलला नाहीस माझ्याशी? अरे मैत्रीण होते ना मी तुझी, जवळची मैत्रीण म्हणायचंच ना मला, मग का बोलला नाहीस माझ्याशी? मुळात तू आपल्याबद्दल असा विचारच का केलास? का केलास?
का लग्न करतो हेच कळत नाही आम्हाला. आई बाबांना सुद्धा ना मुलं 24-25 झाली की हुक्कीच येते. अरे वेळ द्या ना, काहीतरी करू द्या, करिअर होऊ द्या, मग ठरवतो आम्ही आमचं काय ते. आता तुला प्रश्न पडला असेल की माझं आणि विश्वाचं लग्न कसं ठरलं बुवा. तर विश्वा मला आधीपासूनच आवडायचा, म्हणजे मित्र म्हणून. पण हळूहळू त्याच्याविषयी फिलिंग्स कधी डेव्हलप झाल्या ना माझं मलाच कळलं नाही. विश्वाला तसा माझ्यात इंटरेस्ट नव्हता. त्याचं ना त्याच्या कॉलेजमधल्या एका मुलीवर खूप प्रेम होतं, खूप म्हणजे खूप. सॉरी विश्वा, माझं लग्न ठरल्यावर तू जे केलं होतंस तेच आता मी करणार आहे. सॉरी विश्व, मी तुला समजून घेऊ शकले नाही त्यासाठी. आणि आता मी जे काही करणार आहे त्यासाठी